शांती. काल आपण पाहिलं सद्गुरुवारची मुरली. सत्तगुरुवार बाबांना भोग लावला जातो. म्हणजे बाबांना आपल्याकडे काय पक्वान बनतं त्याचं भोग लावला जातो. फळांचा, गोड पदार्थ, सुखामेवा म्हणजे बदाम वगैरे असं, काजू. तर काल बाबांना आपण भोग लावतो आणि बाबांच्याकडून खूप आशीर्वाद घेत असतो. बाबांना प्रॉमिस करत असतो की आम्ही पण तुमच्यासारखंच बनू आणि तुम्ही ईश्वर या धर्तीवरती आलेले आहात सुख शांती देण्यासाठी. हे सगळ्यांना हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोचवू असं आपण बाबांना प्रॉमिस करत असतो. सद्गुरुवारचं बाबांच्याकडून आपल्याला खूप वरदान प्राप्त होत असतात आणि आपण वरदान प्राप्त करत असतो. आणि सद्गुरुवार मधुबनमध्ये भोग पण लावला जातो आणि विश्वभरामध्ये पण बाबांना भोग लावला जातो आणि विशेष संदेशसुद्धा आणला जातो बाबांच्याकडून. 8 दिवसामध्ये मुलांनी कसा पुरुषार्थ करायचा आहे, अजून ह्या ज्ञानमार्गामध्ये आपली सर्वोच्च मजल गाठावी आपण आणि आपण प्राप्ती करावी म्हणूनसाठी काय करायचं असतं आणि कसं आपल्या स्वतःवरती अटेन्शन ठेवायचं आहे, हे सगळं त्या संदेशामध्ये येत असतं. त्याला म्हणतात भोग संदेश. तर ते गुरुवारी आपण पाहिलं काल. तर आज शुक्रवार आहे, म्हणजे बाबांचा शुक्रिया करायचा आहे. शांत स्वरूप आपल्या स्वरूपामध्ये टिकायला शिकायचं आहे. सुदर्शन चक्राचा अभ्यास करायचा आहे आणि बाबांचा शुक्राना करायचा आहे की इतक्या सगळ्या मोठ्या दुनियेमध्ये आणि प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या विश्वामधून तू माझी निवड केली आहेस सत्य ज्ञान देण्यासाठी आणि भाग्याचं उच्च पद प्राप्त करण्यासाठी. तर त्या बाबांना परत शुक्राना करायचा आहे, त्यांचा धन्यवाद करायचा आहे. आणि दिवसभरामध्ये बाबांना परत आपल्या घरामध्ये आव्हान करायचं आहे आणि पाहायचं आहे की ब्रह्मा म्हणजे ब्रह्मा माँ शब्दामध्येच माँ आहे ना, माँ म्हणजे आई. तर ब्रह्मा माँच्या देहामध्ये लक्षात घ्यायचं आहे. तर बाबा आपल्याला शिकवत आहेत की मुलांनो, तुम्हाला प्रत्येक क्षणाचा वापर करायचा आणि जेव्हा आपण बाबांचा शुक्राना करतो तेव्हा आपल्याला बाबांचे गुण आणि शक्ती यायला लागतात. आणि बाबांची शक्ती किती आपल्यावरती कार्य करत आहे आणि आपल्याबरोबर राहत आहे. आणि बाबा ही आपल्याला प्रॉमिस दिल्याप्रमाणे की जेव्हा धर्माचं ग्लानी होते तेव्हा मी धर्तीवरती येत असतो पुनर्स्थापना करण्यासाठी धर्माची. तर ते बाबा आपल्याबरोबर आहेत. बाबा आपल्या ऐकत आहेत. बाबा आपला सदाचा साथी बनलेला आहे. याचा अनुभव येण्यासाठी आपण बाबांना परत शुक्राना करायचा असतो, धन्यवाद करायचा असतो. त्याच्या निमित्ताने आपली बुद्धी बाबांच्या जवळ जोडली जाते. आज काय सांगतायत आपल्याला बाबा काय शिकवत आहेत पाहूया. 29/5/2020 प्रातः मुरली. ओम शांती. बापदादा मधुबनमधून सांगतायत महावाक्यामध्ये, गोड मुलांनो, तुम्हाला नशा राहायला पाहिजे की ज्या शिवभगवंताचे सर्वजण पूजा करतात. तो आमचा पिता आहे आणि तो आमच्या समोर बसला आहे शिकवण्यासाठी. प्रश्न, मनुष्य ईश्वराची क्षमा का मागतात? त्यांना क्षमा मिळते का? उत्तर, मनुष्य समजतात आम्ही जे पापकर्म केले आहे त्याची सजा आम्हाला ईश्वर धर्मराजद्वारा जरूर देईल म्हणून क्षमा मागतात. पण कर्माची सजा कर्मभोगाच्या रूपाने भोगावी लागते. ईश्वर त्यांना कोणतेही औषध देत नाही. गर्भरूपी तुरुंगातून सजा भोगावी लागते आणि साक्षात्कार होतो की तू हे केलंस, हे कर्म केलंस, चांगलं कर्म किंवा वाईट कर्माचा साक्षात्कार बाबा सांगतायत तुम्हाला होत असतो गर्भामध्येच आईच्या. आणि
ईश्वराच्या मतावर चाललं नाहीत म्हणून ही सजा आहे. बाबा सांगतायत की ईश्वराने तुम्हाला सद्गतीसाठी काय भाग्याचं विधान केलेलं ते तुम्ही नाही ऐकलं आणि त्याला व्यवहारामध्ये प्रॅक्टिसमध्ये नाही आणलं, सराव नाही केला त्याचा. म्हणूनसाठी तुम्ही जे कर्म करता त्याच्याचनुसार तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागतं. चांगल्या कर्माची फळे चांगली येतात आणि वाईट कर्माची फळे वाईट येतात. तर मग बाबा सांगतात की तुम्ही जे कर्म केलेलं आहे त्याची फळे म्हणजे कर्माचं जे तुम्ही बीज तुमच्या जीवनाच्या जमिनीमध्ये पेरलेलं आहे ते मात्र तुम्हाला भोगायला येतंच. मी त्याच्यामध्ये काही करू शकत नाही, कारण बाबा तर सुख करता आहे आणि मग तो त्याला सगळ्यांना सुख द्यावं लागेल आणि मग जो वाईट कर्म करतो त्याला त्याचं फळ कसं मिळणार. म्हणूनसाठी बाबा सांगतात मी काही वाईट कर्माची फळं वाईट नाही देऊ शकत आहे, पण मी त्याच्यामध्ये काय करतो तुम्हाला, जेव्हा तुम्ही जाणीव होते तुम्हाला की वाईट कर्म झालेलं आहे, तुम्ही जेव्हा क्षमा याचना करता तेव्हा मात्र बाबा काय करतात आपल्याला त्या वाईट कर्मांना पार करण्यासाठी आणि त्या दुःखातून त्या संकटातून निघण्यासाठी शक्ती मात्र बाबा जरूर देतात. पण कर्माचा लेखाजोखा, कर्माचा हिसाब किताब आपलाच भोगावा लागतो आपणालाच. म्हणजे तो शरीरावरती बिमारी येईल वाईट, किंवा ॲक्सिडेंट होतो, किंवा चोरी होते, किंवा घराघरात त्रास होत असतो, किंवा नात्यासंबंधामध्ये खूप कुठे अत्याचार केला जातो आणि आपल्याला व्यवहारामध्ये भ्रष्टाचार, अत्याचार, दुराचार, पापाचार सहन करावा लागतो. हे सगळं आपल्याच कर्माची फळं आहेत. तर बाबा सांगतायत आज गीत, तू रात गवया सोके और दिन गवया खाके. म्हणजेच तू रात्र घालवली झोपण्यामध्ये आणि दिवस घालवला खाण्यापिण्यामध्येच, म्हणजे सत्कर्म करायचं ते राहूनच गेलं. हे आज गीत चाललेलं आहे. बाबा सांगतात ओम शांती. बाबा सांगतायत रात गवया सोके और दिन गवया खाके. हे कोणी म्हटलं असं? आणि बाबा सांगतात ओम शांती तुम्हाला कोण म्हणतंय पित्यांना? ओम शांती कोण म्हणतं तुम्हाला मुरलीच्या सुरुवातीला? बाबा सांगतायत आत्मिक पिता म्हणतात ते आहेत उच्चतम, सर्व मनुष्यापेक्षाही, सर्व आत्म्यांच्यापेक्षाही उच्च आहेत परमपिता परमात्मा शिवबाबा. सर्वांच्या मध्ये आत्मा आहे ना. शरीरामध्ये आल्यावरती तो आपलं भूमिका बजावण्यासाठी या धर्तीवरती येत असतो. आता तुम्ही पाहत आहात संन्यासी इत्यादींच्या देहाला किती मान आहे. संन्यासी गुरु गोसावींच्या देहाला सगळे नमस्कार करतात ना, तर बाबा सांगतात त्यांना किती मान आहे. हा शिवबाबा बेहदचा पिता तर किती गुप्त आहे. तुम्ही मुलं समजता शिवबाबा किती उच्च ते उच्च आहेत, परम आहेत, त्यांच्यापेक्षा वरती कोणीच नाही आहे. बाबा सांगतात धर्मराजी त्यांच्या सोबत आहे. बाबा काय आहे? महाकालेश्वर म्हणजे धर्मराज. धर्मराज म्हणजे आत्म्याचा धर्म काय आहे? स्वधर्म, सुख, शांती, शक्ती, प्रेम, आनंद, पवित्रता, ज्ञान, सत्यता. तर ह्या धर्माच्या अनुसार म्हणजे आपल्या आत्म्यांच्या गुणाच्या अनुसार आपण जर वर्तणूक नाही करत आहे, आपल्या मनसावाच्या कर्मणा त्याच्या अनुसार नाही चालत आहे, तर मात्र आपण जे करतो ते वाईट कर्म घडतात. म्हणजेच मग आपण गुणाच्या अनुसरण जीवन नसेल चालवत, तर मग आपण अवगुणाच्या अनुसरण चालवत असणार. तर मग अवगुण म्हणजे धर्माच्या विरुद्ध कार्य झालं. म्हणजे कुठला धर्म? आत्म्याचा धर्म, स्वधर्म, सुख, शांती व ते सगळे गुण म्हणजे स्वधर्म, आणि तोच धर्म आहे. मग धर्मानुसार जर तुमचं आचरण नसेल तर मग तुम्हाला धर्मराजचे दंडे पडतात. म्हणजेच आपलेच कर्म आपल्याला शिक्षा देतात. आणि म्हणतात असं की ह्या शरीरामधून जेव्हा प्राण निघून जातो तेव्हा तो प्रथम परमात्मा जवळच जातो, त्याच्याच लाईटमध्ये स्थिरावतो. मग तेव्हा त्याला तर सगळं दिसतं त्या आत्म्याला की आपण काय काय केलं, आणि त्याचा तोच मग भोगण्यासाठी परत एकदा जन्म घेतो. मग ते दुःखात असेल किंवा सुखात असेल. तर बाबा तेच आठवण करून देतात आपल्यालाच. बाबा सांगतायत की धर्मराजी त्याच्यासोबत आहे. म्हणजे शिवबाबा ज्या प्रकारे बघा शाळेमध्ये आपल्याला गुरुजी शिकवतात, तेव्हा गुरुजी असतात की नाही शिकवणारे. तेव्हा ते क्लासमध्ये जेव्हा शिकवतात तेव्हा जेव्हा आपल्याला काही येतात, समस्या येतात किंवा शंका असतात, तर आपण गुरुजींना विचारतो. तेव्हा गुरुजी आपल्याला मात्र चांगल्यापणे खूप प्रेमाने समजवतात, आहे की नाही.
आणि हेच गुरुजी जेव्हा एक्झाम टाईम असते, परीक्षा असते आणि जेव्हा परीक्षाचा पेपर आपल्या हातात असतो तेव्हा आपल्याला मदत करतात का? नाही. त्याच प्रकारे शिवबाबांचं आहे. बाबा आपले पिता आहेत, परंतु त्यांचाही रोल आहे. बाबा आता आपल्याला आपले पिता, आपले गुरु, सद्गुरू आणि सद्गुरू बनून शिकवत आहेत. बाबा आपले बाप, शिक्षक आणि सद्गुरू बनून आपल्याला आता मदत करत आहेत. पण प्रत्येक गोष्टीचा एक टाईम असतो की नाही. मग बाबा आता आपल्याला पित्याच्या रूपाने, सद्गुरूच्या रूपाने, शिक्षकच्या रूपाने खूप प्रेम करत आहेत, मदत करत आहेत की बाळा मुलांनो तुम्ही शिका, तुम्ही सद्गती तुमच्यामध्ये वाढवा, तुम्ही तुमच्यामधले अवगुण नष्ट करण्यासाठी माझ्याकडून शक्ती घ्या, मी शक्तिदाता आहे आणि तुमचे संस्कार देवी बनवा. हे बाबा आपल्याला सांगत असतात आत्ता. कारण आपले ते बाबा आपल्या समोर कुठल्या रूपाने आलेत आत्ता? बाप, शिक्षक आणि सद्गुरू. आणि नंतर बाबांचा मग धर्मराजचा पाठ पण सुरू होतो, म्हणजेच परीक्षक म्हणजे एक्झामिनर. म्हणून बाबा सांगतात, बाबा शिवबाबांच्या बरोबर धर्मराज पण आहे. कारण भक्ती मार्गामध्ये क्षमा मागतात ना ईश्वराला, हे ईश्वरा माफ कर. आता ईश्वर काय करणार माफ? इथे सरकार तर तुम्हाला तुरुंगामध्ये टाकतं की नाही, तर ते पण सद्गुरू रूपी ते धर्मराज तर गर्भरूपी तुरुंगामध्ये दंड देतात. मग बाबा काय म्हणतात? धर्मराज आहे मी. म्हणजेच मग कुठे जन्म घ्यायचा, कसा दुःखाच्या जीवनात का सुखाचं जीवन भेटणार, कशी चांगली लोक परिवार भेटणार, मित्रपरिवार चांगला भेटणार, असं हे सगळं मग ते बाबा म्हणतात तुमच्या कर्माच्या अनुसार तय होतं. म्हणजे धर्मराज तुम्हाला गर्भ जेलमध्ये पाठवतो. ज्या प्रकारे इथला न्यायाधीश तुम्हाला काय करतो, तुम्ही जर काय चुका केल्या असतील तर तुम्हाला तुरुंगामध्ये टाकतो. त्याचप्रमाणे शिवबाबा नंतर काय सांगतायत, तुम्हाला गर्भ जेलमध्ये जन्माला गर्भ जेलमध्ये दंड मिळतो. भोग तर भोगावेच लागणार, यालाच तर कर्मभोग असे म्हणतात. आता तुम्ही जाणतात कर्मभोग कोण भोगते, काय असतात कर्मभोग. हे प्रभू क्षमा करा, दुःख हारून घ्या आणि सुख द्या असं का म्हणतात, हे तुम्ही आता जाणलं आहे. आता ईश्वर कोणाला औषध देतो का? तो तर काही करू शकत नाही, कारण तो तर सगळ्यांसाठी सुख करता आहे, सगळ्यांचंच भाग्याचं विधान करतो. तुम्ही त्यातून काय शिकता त्यावरती तुमचं भाग्य बनतं. त्या ईश्वराला असं का म्हणतात की तू आम्हाला माफ कर, याचाच अर्थ तो नेहमी बघत असणार आहे सगळं. कारण की ईश्वरासोबत धर्मराज पण आहे. वाईट कर्म केल्याने जरूर सजा भोगावी लागते. सर्व साक्षात्कार ही आत्म्याला जरूर होतात की आपण काय काय कर्म केलेले आहेत. साक्षात्कार विना सजा तरी कशी भेटणार. हे सूक्ष्म गुप्त ईश्वराच्या दरबारातले कायदेसुद्धा खूप अचूक आहेत. बाबा म्हणतात गर्भरूपी तुरुंगामध्ये तुम्हाला कोणतंही औषध नाही, जिथे सजा भोगावी लागते. जेव्हा दुःख होतात तेव्हा म्हणतात, हे ईश्वरा मला या तुरुंगातून, ह्या पोटातून म्हणजे आईच्या गर्भातून बाहेर काढ. आत्मा कशी बोलते ते बाबा सांगतायत आज गर्भामध्ये. आता तुम्ही मुलं कोणासमोर बसले आहात? श्रेष्ठतम पिता आहे, परमपिता परमात्मा किती गुप्त आहे तुमचा शिवबाबा. इतर सर्व देह दिसून येतात, पण बाबा कुठे बसले आहेत ते कोणालाच दिसत नाही आहे. किती साधारण देहामध्ये बाबा शिवबाबा ब्रह्माच्या देहामध्ये बसलेले असतात, किती गुप्त आहेत. बाबा सांगतात पुढे, इथे शिवबाबांना तर आपले हातपायच नाही आहेत, त्यामुळे बाबा कोणाकडून फुले वगैरे कशाला घेणार. ब्रह्माच्या हातानेच बाबा फुले वगैरे तुमचे स्वीकारू शकतात. फुले आपण भगवंताला फळ आणि फुले देतो ना, ते बाबा सांगतात मी तर कसं घेणार, मला तर शरीरच नाही, तर मी ते ब्रह्माद्वारे स्वीकारत असतो. बाबा सांगतात जर इच्छा असेल तर परंतु कोणाकडून घेत नाहीत. बाबा तर तसे काय कोणाकडून घेतच नाहीत, बाबांना शरीरच नाही तर त्यांना काय करायचे. बाबा सांगतात तुमच्या इथल्या वस्तू, बाबा सांगतायत जसे ते शंकराचार्य म्हणतात की मला कोणी स्पर्श करू नका, तर बाबा पण म्हणतात मी पतितच्या वस्तू कशा घेणार. पतित म्हणा पापी, मला फुलांची गरज नाही. भक्ती मार्गामध्ये सोमनाथचे मंदिर बनवतात, फुले वाहतात, परंतु मला तर शरीरच नाही. आत्म्याला कोण असं शिवणार, आत्म्याला कोणी शिवू शकत नाही, कारण आपण आत्मा पण शरीरामध्ये बसलोय ना. तर बाबा सांगतात आत्म्याला कोणी असं शिवणार. मी
पतिताकडून फूल कसं घेऊ? कुणी हात लावू शकत नाही मला. पतितांचा स्पर्शही मला होत नाही. आज बाबा म्हणतात उद्या जाऊन नरकवासी बनतात. बाबा म्हणतात की मी सदैव ज्योती स्वरूप आत्मा आहे. ज्या प्रकारे आत्म्याला पाहू शकत नाही त्या प्रकारे त्याला स्पर्शही करू शकत नाही. ते केवळ अनुभवाची गोष्ट आहे. ज्या प्रकारे हवाही आपण पाहू शकत नाही पण अनुभव मात्र करतोय ना, त्याच प्रकारे बाबा सांगतात आज आशाकडे तर पाहायला नको. बाबा म्हणतात मी तर श्रेष्ठतम आहे. या सर्व संन्यासांनाही वैश्विक नाटकामध्ये, या सर्व संन्यासांचा गुरु गोसाव्यांचाही वैश्विक नाटकामध्ये मी उद्धार करत असतो. मला कोणीही डायरेक्ट ओळखत नाही. शिवाची पूजा करतात परंतु त्यांना थोडी माहिती आहे की गीतेचा भगवान येथे येऊन स्वतः ज्ञान देत आहे. गीतेमध्ये कृष्णाचं नाव घातलं आहे. कृष्णाचं नाव तर कृष्णाने ज्ञान दिले. मग शिव काय करतात? मग कृष्णाने जर ज्ञान दिलं असेल तर मग बाबा सांगतात मी काय करू? कसा तुम्हाला मग माझं काय काम? मग सद्गती कशी देत असतील मी? बाबा सांगतायत मग मनुष्य समजतात तो तर येतच नाही. अरे पतित पावन कृष्ण थोडी असतो. पतित पावन तर ईश्वर अल्लाह खुदाच आहे ना. मीच आहे. तुमच्यामध्ये खूप थोडे जण आहेत की जे बाबांना अचूकपणे ओळखलेले आहेत. राहतात किती, बाबा सांगतायत हे ब्रह्मा किती साधे राहत आहेत. समजतात मी या साधूच्या इत्यादीचा पिता आहे. जे कुणी शंकराचार्य आहेत ह्या सर्व आत्म्यांचाच शिवबाबा पिता आहे. शरीराचा पिता तर तो शरीराचा सारखाच असतो. मी आहे सर्व आत्म्यांचा पिता, परमपिता, परमात्मा. सर्वजण माझी पूजा लिंगामध्ये करतात. शिवलिंग पूजतो ना, शिवलिंगला पूजा करतो ना आपण. आता मी येथे तुमच्या समोर बसून ज्ञान देत आहे. किती आश्चर्याचे आणि किती गुप्त गोष्टी आहेत. हे सर्वांना थोडी समजणार आहे की यांना कोण ज्ञान देत आहे. सर्व आत्मे अनेक जन्मापासून ह्या देहाच्या अभिमानामुळे स्वतःला विसरून गेले आहेत. म्हणून बाबांची आठवण करूच शकत नाही. देहाकडेच त्यांची दृष्टी जाते. आत्मा अभिमानी असतील तर मात्र परमपित्याची त्यांना आठवण येईल आणि बाबांच्या श्रीमतवर ते जरूर चालतील. आत्माभिमानी मला आपल्याला जेव्हा आठवण राहील की बाई या शरीर माझं कशामुळे चालतं, मी आत्मा याच्यामध्ये बसली आहे. मग आत्मा कुणाचं मूल आहे सगळं? बाबा सांगतात जेव्हा तुम्ही आत्माभिमानी म्हणा, देही अभिमानी जेव्हा बनाल तेव्हा तुम्हाला बरोबर आत्म्याचा पितासुद्धा याद आठवणीत राहील. बाबा सांगतायत शेवटी पूर्ण देह आत्माभिमानी बनणारा पास होणार आहे जीवनाच्या परीक्षेमध्ये. बाकी सर्वांच्या मध्ये थोडा देहाभिमान राहील. बाबा तर गुप्त आहेत, त्यांना तर काही तुम्ही देऊ शकत नाही. मुलं शिवाच्या मंदिरामध्येही समजून सांगू शकतात. शिवाच्या मंदिरामध्ये माझेच भक्त येतात. कुमारींची शिवबाबा कुमारींनाच शिवबाबाचा परिचय दिला आहे. ब्रह्माकुमारीनीच शिवबाबाचा परिचय दिला आहे. आता तर कुमारांनाही बाबांचा परिचय दिला आहे. बाबा सेवा कशी करतात ते सांगतायत. मातांनीही माझा परिचय सर्वत्र केला आहे, कारण की त्यांनी पुरुषापेक्षा जास्त सेवा केली आहे. ब्रह्माकुमारी जास्त सेवा केली. बाबा म्हणतायत कन्यांनी ज्याप्रमाणे लौकिक शिक्षणाची आवड असते ना, स्थूल शिक्षण जे शिकवलं जातं शाळेमध्ये, ते शिक्षण किती काही लोक प्रेमाने करतात, किती आवड असते शिकण्याची. त्याच प्रकारे हे सूक्ष्म शिक्षण म्हणजे आत्मिक शिक्षण, शारीरिक शिक्षण हे किती आवडतं. त्याच प्रकारे तुम्हाला हे आत्मिक शिक्षणही आवडायला पाहिजे. बाबा सांगतात तुम्ही योगासनं केली, शरीरासाठी निरोगी राहण्यासाठी कितीही केलं तरी ते शरीर निरोगी राहील, पण आत्मा निरोगी राहण्यासाठी आत्मिक पित्याचे शिक्षाचे औषध पिणं, शिक्षा घेणं, भाग्याचं विधान समजणं अत्यावश्यक आहे. बाबा सांगतात एखादा मुलगा तर खूप धमधकट, समजा एखाद्याला मुलगा झाला. अच्छा, बाबा सांगतात समजा एखाद्याला मुलगा झाला तर खूप धूमधाक्यात त्याच्यासाठी बारसं करतात, पूजा करतात, परंतु त्यांना काय, त्या पूजानी त्या आत्म्याला काय मिळालं? एवढा वेळच नाही जे काही मिळू शकेल. इथून जाणारेही जन्म घेतात परंतु त्यांना समजणार काहीच नाही.
अच्छा, बाबा सांगतात एखाद्याचा मुलगा शरीरामधून सोडून गेला तर पाठी मात्र त्याची एवढी मोठी पूजा करतात, तर त्या आत्म्याला गेलेला काय भेटणार? काहीच नाही भेटणार. वेळ वाया जातो तुमचा सगळा हे पूजाविधी करण्यामध्ये. बाबा सांगतात बुद्धीमध्ये काहीच नाही येत आहे की आत्मा पुढे दुसऱ्या जन्मासाठी किंवा दुसऱ्या प्रवासासाठी निघून गेला. बाबा सांगतात इथे तर तुमचे ज्ञानाचे नेत्र उघडले जातात, तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळतो. ज्ञान घेऊन गेलेला असेल तर तो जिथे जाईल तिथेही उच्च जन्म प्राप्त करेल. आता बाबा आपल्याला एकदम सिक्रेट सांगतायत की गुपित सांगतायत की तुम्ही ह्या शरीरामध्ये अगर हे सत्य ज्ञान घेतलं ना, तर तुम्ही ह्या शरीर सोडून गेला तरी पण तुम्हाला उच्च घरामध्ये उच्च प्राप्ती होते, चांगल्या घरामध्ये जन्म येतो, जिथे परत एकदा ईश्वराची आठवण आहे, सत्य ज्ञानाची धारणा आहे जीवनामध्ये, तिथे तुम्हाला चांगल्या ठिकाणी आठवण येते. बाबा सांगतात ज्याप्रमाणे लहानपणी शिवबाबाची आठवण कराल तर हा मंत्र आहे ना, हा तुमच्या मनावरती संस्कार रूपाने आत्म्याबरोबर राहून पुढे जात असतो. म्हणून लहान मुलांना शिकवतात तो बिंदू तर समजू शकणार नाहीत, म्हणून फक्त शिवबाबा शिवजबाबा म्हणत राहतील. शिवबाबांची आठवण करा तर स्वर्गाचा वारसा मिळेल असे त्यांना समजवले तर तेही स्वर्गामध्ये म्हणजे सुखाच्या दुनियेमध्ये येतील आणि उच्च प्राप्त करू अगर शिवबाबांना तुम्ही मनापासून समजलं नाही आणि स्वतःचं अस्तित्व आत्मा हे समजलं नाही तर तुम्ही स्वर्गात येऊ शकत नाही. बाबा सांगतात शिवबाबा खूप म्हणत राहतात, पण अंतमती सोगती होण्यासाठी हे सत्य ज्ञान प्राप्त करणं खूप जरुरी आहे. कारण आता ह्या ज्ञानाच्या जोरावरती गुप्तमध्ये राजधानी स्थापन होत आहे. कृष्णाची राजधानी लक्ष्मीनारायणचं राज्य म्हणजे स्वर्ग सतयुग येत आहे. आता मनुष्य शिवाची पूजा करतात, जाणतात थोडे की ज्याप्रमाणे छोटा मुलगा शिवशी म्हणतो, समज काहीच नाही आहे, तसंच पूजा करणाऱ्यांची आहे. पूजा करतायत ओळखत नाही काही का आपण ह्या शरीर नसलेल्या लिंगाची पूजा करत आहे. तो तर ज्ञानाचा सागर आहे, गीतेचा भगवान आहे, त्यानेच श्रीमद गीता ज्ञान दिलेलं आहे आणि तो आता आम्हाला शिकवत आहे. दुनियामध्ये कुठल्याही मनुष्याला समजत नाही, म्हणूनसाठी तुम्हा मुलांना सगळ्यांना हे शिक्षा देण्याची सेवा करायची आहे, राजयोग शिकवायचा आहे. कारण हे ज्ञान तुम्हीच फक्त मुलांनी जाणलं आहे. तर बाबा सांगतात शिव भगवान वाच, मी तुम्हाला राजयोग शिकवून राजा विश्वाचा बनवत असतो. कोणी म्हणेल भगवान वाच, काम महाशत्रू आहे, यावर तुम्हाला विजय जरूर प्राप्त करायचा आहे. जुन्या दुनियाचा संन्यास तुम्हाला बुद्धीमधून करायचा आहे. कारण जुन्या दुनियाच्या गोष्टी जर तुम्ही आठवत राहिला तर तुमचा वेळ वाया जात आहे. जे आपल्या जीवनाला आवश्यक आहे त्या गोष्टीवरती आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून बुद्धीमध्ये जास्त दुनियाच्या बातम्यांचा विचार करत तुम्ही स्वतःचा वेळ वाया घालवल. म्हणूनसाठी हाताने कर्म करता करता मनाने परमेश्वराला मतलब शिवबाबाला आठवण करा, त्याच्याशी गोष्टी गप्पा करा, तर आपल्या मनाची तार त्या सत्यसागराबरोबर जोडली जाते आणि आपल्याला गुप्त रूपामध्ये पुण्यप्राप्ती होत असते. ज्याप्रमाणे आत्मा दिसत नाही त्याप्रमाणे आत्म्याचा पिताही दिसत नाही, त्याचप्रमाणे आत्म्याला होणारी सुख शांतीची प्राप्ती काय आहे, प्रारब्ध काय आहे, भाग्य काय आहे, ते सुद्धा गुप्त आत्म्यामध्ये आपल्या स्टोअर होत असतं. बाबा सांगतात जेथे जेथे शिव मंदिर आहे तेथे माझी मुले आहेत, त्यांना जाऊन तुम्ही हा संदेश द्या, त्यांची सेवा करा आणि कन्यांनी जर ही सेवा केली तर लोक चांगल्या प्रकारे समजतील. आता तर आपल्याला बाबा आपला पिता आलेला आहे, तो आपल्याला राज्यभाग्य देत आहे, आपल्याला महाराजा महाराणी बनवत आहे, सत्ययुगामध्ये देवपद देत आहे, तर तो श्रेष्ठतम पिता आहे, त्यांना तुम्ही ओळखा आणि स्वतःचा अधिकार प्राप्त करा. अशी तुम्ही माझ्या मंदिरामध्ये जाऊन सेवा करायला पाहिजे. माझ्या भक्तांना समजवलं पाहिजे की ज्याची पूजा करत आहे तो स्वतः आता धर्तीवरती आलेला आहे. सत्ययुगामध्ये लक्ष्मीनारायणचं राज्य होतं हे त्यांना समजावून सांगा. हे राजा आणि राणी कसे बनले, कुणी त्यांना राजयोग शिकवला ज्यामुळे ते सत्ययुगाचे मालिक बनले, त्यांची तुम्ही पूजा करत आहात, ते आम्हाला शिकवून सत्ययुगाचे मालिक बनवत आहात. ब्रह्माद्वारे सत्ययुगाची स्थापना होत आहे, विष्णूद्वारा पालना होणार आहे. पतित प्रवृत्ती मार्गावालेच पावन प्रवृत्ती मार्गात जातात. म्हणजे बाबा सांगतात गृहस्थ व्यवहार म्हणजे घरदार सांभाळून व्यवहार धंदा शिक्षण या जीवनामध्ये जगण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी
सर्वाईव्ह करण्यासाठी, शरीराचं पालनपोषण करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या करायच्या. आणि हे सगळं जे करतात त्यांनाच हे ईश्वर भेटणार आहे. असं नाही की कामधाम सोडून सगळा संन्यास घेतलेला आहे, त्यांना मात्र हे सतगतीचं ज्ञान भेटणं जरा मुश्किल आहे असं बाबा आपल्याला सांगतायत. बाबा सांगतात प्रवृत्ती मार्गेमध्ये राहतात त्यांनाच हे ज्ञान भेटतं आणि तेच पतित पावन बनत असतात आणि ते देवी देवता पद प्राप्त करतात. म्हणूनसाठी बाबा सांगतात तुमचा काही निवृत्ती मार्ग नाही आहे, मतलब काम धंदा दोरी जिम्मेदारीपासून निवृत्त नाही व्हायचं आहे, त्याला काय तलाक नाही द्यायचं आहे. तर तुम्हाला कामधंदा करून सगळ्यांच्या मध्ये राहून हे स्वतःसाठी वेळ काढायचा आहे, ध्यान करायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे, सत्य ज्ञान समजायचं आहे आणि सगळ्यांना समजवायचं आहे. बाबा सांगतात जे पवित्र बनतात त्यांना गुरु बनवू शकतो. बाबा पवित्र मना बुद्धीनी पवित्र, असं नाही की केवळ वरून खूप चांगलं बोलायचं आणि मनामध्ये वाईट चिंतायचं, दुसऱ्यांच्याबद्दल द्वेष, ईर्ष्या आणि काम, क्रोध, लोभ, अहंकार मनामध्ये खूप असेल तर ते मन पवित्र नाही. आणि ईश्वराला आपण मनामध्ये ठेवत असतो तर आपल्याला ईश्वराकडून उच्च प्राप्ती करण्यासाठी बाबा सांगतात मनसा वाचा कर्मणा पवित्रता मना शुद्ध असायला पाहिजे. तर तुम्हाला ईश्वराचं हे ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये बसायला लागेल, समजेल. बाबा सांगतात विकारासाठी लग्न करतात तर तुम्ही मुलं अशा प्रकारचे सेवा करा, सगळ्यांना सांगा की आता वेळ कुठली चालली आहे, तेव्हा सगळे हे ज्ञानावरती प्रेम करायला लागतील आणि सगळ्यांनाच सद्गती आणि सद्बुद्धी प्राप्त होऊन या धर्तीवरती लवकरच कृष्णाची दुनिया म्हणजे सतयुग लक्ष्मीनारायणाचं राज्य, रामकृष्ण सीतेचं राज्य येईल. सुख शांती जिथे असते तिथेच हे देवी देवतांचं राज्य असतं. बाबा सांगतात तर तुम्ही सांगाल की मग देवी देवतांच्या मध्ये ते शास्त्रामध्ये झगडे आणि भांडण राक्षस कुठून आले, तर ते आत्ता चाललेलं आहे. आत्ता आहे कलियुगामध्ये तमोप्रधानता आणि विकारांचा राक्षस आपल्या पाठी लागलेला आहे. म्हणूनसाठी चांगलं कर्म करणाऱ्याला एवढं काय चांगल्या मार्गावरती चालणं सोपं जाईल असं नाही आहे, तर आत्ता चाललेले ते युद्ध. म्हणूनसाठी म्हटलं जातं कृष्ण आणि रामबरोबर राक्षससुद्धा होते, पण तसं वास्तविक नाही. कारण कृष्ण हे सुख शांतीच्या दुनियातला राजा येतो आणि एका गोष्टी राजाच्या मुलाला कशाला लागेल की दुसऱ्याची मटकी फोडा आणि गायी रानावरती शेतावरती नेऊन चारत बसा. हे सगळं आत्ता चाललेलं असतं कलियुगाच्या अंतिम क्षणी. कलियुगाच्या अंतिम समयी कृष्णाची आत्मासुद्धा शिवबाबांच्याकडून शक्ती घेत असते. ह्या समयाला, या ह्या युद्धाच्या समयालाच युद्धभूमी म्हणतात आणि कुरुक्षेत्र म्हणतात. म्हणूनसाठी ते तसं कथेमध्ये लिहिलेलं आहे. ते त्याच्यामागे खूप अर्थ आहेत. ते आता बाबा आपल्याला पूर्ण त्याचा सार सांगत असतात, त्याचा रिअल अर्थ बाबा आपल्याला सांगत असतात. ज्या प्रकारे आपण मुलांना बोधक कथा सांगत असतो ना, बोध देणाऱ्या, त्या प्रकारेच आहे हे सगळं खेळ. तर बाबा सांगतायत आता एखादा सतयुगामध्ये असेल आणि दुसऱ्या जन्मात तसाच तोंडवळा तेच नाव कसं होऊ शकतं. 84 जन्मामध्ये 84 चेहरे तुम्हाला प्राप्त होतात. कृष्ण हे ज्ञान कोणालाही शिकवू शकत नाही, कारण तो स्वतःच सुख शांतीच्या दुनियेचा राजा आहे. आणि जिथे सुख शांती असते तिथे कोणच आठवण करत नाही. म्हणतात ना सुख में सिमरन सब करे, सुख में कोई ना करे. म्हणजे दुःखामध्येच ईश्वराला आठवण करतात ना, सुखामध्ये कोण करतं, कधीच नाही कोण करत. तर कृष्ण कसा ईश्वर असू शकतो. कृष्ण देवी देवता आहे. म्हणजे जसं की परमपिता परमात्मा गॉड आणि कृष्ण लॉर्ड म्हणा देवी देवता. प्रथम नंबर परमपित्याचा आणि दुसरा कृष्णाचा असा आहे. आता तुम्ही ह्या गोष्टी समजू शकता. आधा कल्प चांगले जन्म होतात, नंतर रावण राज्य सुरू होतं. मनुष्य हुबेहूब जानवरासारखे बनतात. आता जे मनुष्य आहेत ते जानवरासारखेच आहेत. का म्हटलं बाबाने आपल्याला जानवर, कारण व्यवहार आपला असा एकमेकासाठी जनावरासारखा आपण व्यवहार करत असतो. अत्याचार, बलात्कार, दुराचार, पापाचार हे सगळं काय आहे, दुसऱ्याला दुःख देताना जनावरासारखंच झालं ना. तर बाबा सांगतात एकमेकाशी किती भांडत आहेत. रावणाचा जन्म झालेला आहे ना कलियुगामध्ये, म्हणूनसाठी इतकं दुःख ते एकमेकाला देत आहेत. बाकी 84 लाख जन्म वगैरे कोणी घेत नाही. एवढा जन्म जर घेतले धर्तीवरती तर किती दुःखी होऊन मरावं लागेल. एवढ्याच कमी वेळामध्ये तुम्ही इतके दुःखी झालेले आहेत.
तर बाबा सांगतायत की एक एवढी विविधता झालेली आहे, एवढ्याच जन्मामध्ये किती प्रकारचा अनेकता विविधता निर्माण झाली आणि जिथे विविधता आहे तिथे झगडा आहे. बाबा सांगतायत जन्म थोडेच एवढे घेतले जातात. हे तर बाबा समजून सांगतात. श्रेष्ठतम भगवंत आहे ते शिकवत आहे. त्याच्यानंतर हा ब्रह्माचा नंबर आहे. शिकलो नाही तर कोणाजवळ तरी दासदासी बनणार आहे तुम्ही. आता हे ज्ञान घेऊन नंतर अजून अभ्यास नाही केला तर आणि हे ज्ञान प्रॅक्टिकलमध्ये नाही आणलं तर मात्र बाबा सांगतात सतयुगामध्ये येणार तुम्ही, पण दासदासी बनणार, राजा महाराजा नाही बनता येणार. बाबा सांगतायत काय शिव बाबाजवळ दासदासी बनला. बाबा तर समजवतात शिकला नाही तर सतयुगामध्ये जाऊन दासदासी बनावं लागेल. जे काही सेवा करत नाहीत, केवळ खाणं पिणं आणि झोपणं हे काय करतायत, तर बुद्धीमध्ये तर येतं ना की तुम्ही काय बनणार, कारण तुम्ही ईश्वराचे बनला आहात. ईश्वर तुम्हाला ज्ञानही देत आहे, तुम्ही मात्र स्वतःच खाऊन पिऊन इथे वेळ वाया घालवत आहे, सेवा बिलकुल करत नाही आहे. आपल्या ज्ञानमार्गामध्ये इथे आपल्याला ह्या बाबांच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये आपल्याला 4 विषय भेटलेले आहेत. कुठले विषय ते योग, ज्ञान, धारणा आणि सेवा. तर बाबा त्याच्यासाठी आज आठवण करून देत आहेत. बाबा सांगतात इथेच खाऊन पिऊन केवळ सुस्त होऊन आळसी बनवून वेळ वाया घालवू नका, सेवासुद्धा करायला पाहिजे. बाबा सांगतायत आम्ही स्वतःची उन्नती करण्यासाठी स्वतःच सेवा करत असतो. तर बाबा म्हणतात आज समजू नका की हे ब्रह्मा सांगत आहे. नाही, ब्रह्मा नाही, शिवबाबाच सगळं समजवतो, हे लक्षात घ्या. शिवबाबांचा आदर ठेवायचा आहे ना. त्यांच्यासोबत शिवबाबा ही आहे, तुमचा बापही आहे शिवबाबा आणि तो धर्मराजही आहे. धर्मराजचे दंडे पडतात म्हणतात ना. म्हणून तुम्ही बघितलं असेल जेव्हा मंदिरामध्ये जातो ना आपण, तेव्हा मंदिराच्या बाहेर एक दर्पण असतो. दर्पण म्हणजे असा मोठा दंडा त्याच्या हातामध्ये असतो आणि तो असा भाल्यासारखा वगैरे त्याला उभं केलेलं असतं. आणि इथे थायलंडमध्ये पण आम्ही पाहतो ना, प्रत्येक मंदिराच्या समोर आहे ना असा मोठा विचित्र त्याचा चेहरा असतो राक्षसासारखा आणि शरीर मात्र खूप धनदाकट असतं. आणि असं दोन्ही बाजूला त्यांना मंदिराच्या आतमध्ये जाताना दोन्ही बाजूला ते शिपायांच्या सारखे उभे असतात आणि हातामध्ये मोठा त्यांच्या गदा असतो. ते धर्मराज आहेत. म्हणून बघा मंदिराच्या बाहेर सुद्धा धर्मराजांचे पुतळे ठेवले जातात. बाबा सांगतात बाबा तर आहे तो तुमचा, पण तो धर्मराज पण हे लक्षात ठेवा, नाही तर धर्मराजाचा मार सुद्धा खूप खावा लागेल. मग म्हणजे भोगना येईल आपल्याला. बाबा सांगतात कुमारीनं तर खूप हुशार व्हायला पाहिजे. असं थोडंच करायचं आहे की इथे ऐकलं आणि बाहेर गेल्यावरती बुद्धीमधून विसरून गेलं, असं नाही करायचं आहे. भक्तीमधल्या सत्संगासारखं इथे करायचं नाही आहे. जे ऐकतात ते स्वतः समजवून इतरांना समजायचं आहे. बाबा सांगतात आता तुम्ही बुद्धीमधून घाणेरडेपणा म्हणजे विकार सोडून टाका आणि स्वर्गवासी बनण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या डोक्यामध्ये फक्त सुविचार, चांगले वाक्य, चांगलं आचरण करणारे, चांगले संस्कार देणारेच विचार राहिले पाहिजेत. बाबा सांगतात तुम्ही माता आहे, शिवशक्ती म्हटलं जातं. सगळ्याच देवीदेवता देवींच्या मागे काय नाव असतं, शिवशक्ती दुर्गा, शिवशक्ती काली असं नाव आहे ना. म्हणूनसाठी म्हटलं जातं नवदुर्गा शिवशक्ती. म्हणजेच देवी देवतांच्या नावाच्या मागे शिवशक्तीच नाव जोडलेलं आहे. कारण कुणाकडून त्यांनी शक्ती घेतली म्हणून अशा त्यांना इतकं शक्तिशाली रूप मिळालेलं आहे. शिवकडूनच घेतलेले आहे. शिवशक्ती दुर्गा म्हटलं जातं, शिवशक्ती नवदुर्गा म्हटलं जातं, त्याच्यासाठीच म्हटलं जातं. म्हणूनसाठी शिवरात्री आणि नवरात्री म्हटलं जातं. म्हटलं रात्र म्हणजे दुःखाच्या टायमिंगमध्ये हे सगळं प्राप्त होतात, प्रकट होतात. म्हणजे ह्या देवी देवतांची जी नावं आहेत ना, दुर्गा, लक्ष्मी, महाकाली, संतोषी, याच्यामध्ये अर्थ आहे. बाबा आता सांगतात दुर्गा म्हणजे आपल्याच दुर्गुणांच्या वरती प्रथम विजय मिळवते ती दुर्गा. लक्ष्मी म्हणजे अशी लक्षण धारण करते की जिच्यामध्ये एवढी संपत्ती प्राप्त होते गुणांच्या आणि शक्तीची. आणि नंतर मग गुणांच्या आणि शक्तीची संपदा प्राप्त झाल्यामुळे, शिवशक्ती प्राप्त झाल्यामुळे ती अशी कर्म करते की ती स्वतःही इतकी श्रीमंत बनते आणि दुसऱ्यालाही बनवते. म्हणूनसाठी लक्ष्मीच्या हातातून सोन्याचे पैसे पडतात असं दाखवतात की नाही, त्याच्यामागं अर्थ आहे. जेव्हा तुम्ही हे ज्ञान हळूहळू समजायला लागाल आणि ब्रह्ममुहूर्त म्हणजे अमृतवेला 4 वाजता पहाटे उठून शिवबाबांना याद कराल, बुद्धीमध्ये बाबांशी बाते कराल, बाबांशी बोलचाल कराल,
म्हणजे आता आपण कसं बोलत आहे समोरासमोर, असंच बाबांशी मनामधून जेव्हा बोलाल त्यालाच म्हणतात ध्यान साधना योग. तुमचे काय प्रॉब्लेम आहेत, काय तकलीफ आहे जीवनामध्ये, ती तुम्ही तुमच्या पित्याला सांगाल, त्याच्याशी तुम्ही संबंध प्रस्थापित कराल. तो तुमचा पिता आहे आपला सगळ्यांचा, पण आपण त्याला ओळखलेलं नव्हतं ना आत्तापर्यंत. पण जोपर्यंत आपण ओळखत नाही तोपर्यंत आपले संबंध कसे जोडले जाणार. हे काही गोष्टींचे कायदे तर निश्चित आहेत ना, तर प्रत्येक गोष्टीचा कायदा आहे ना. त्याच प्रकारे जोपर्यंत आपण बाबांना माझे बाबा आहेत, ते माझ्या आत्म्याचे पिता आहेत, हे जोपर्यंत आपण जाणत नाही आहे तोपर्यंत बाबांच्याकडून येणारी प्राप्ती आपल्याला डायरेक्ट उच्च कशी मिळणार. म्हणूनसाठी बाबा सांगतायत, मुलांनो आता तुम्ही देवाला तुम्ही बहादूर वाघिणी आहात, शिवशक्ती वाघावरती आसन करून बसणारी आणि असुरांना संहार करणारी, असुरांना मारणारी शिवशक्ती आहे तुम्ही. बाबा आपल्याला आपल्या मनातल्या शक्तीला जागृत करतायत. आज बाबा सांगतायत, हा तुमचा बेहदचा पिता तुम्हाला भेटलेला आहे. बेहदचा म्हणजे हद्द नाही आहे. बाबा काय आपल्या एकट्याचा पिता आहे का? केवळ भारताचाच तो परमपिता आहे का? तो विश्वाचा परमपिता आहे. तर सृष्टीवरती पूर्ण त्याचाच अधिकार आणि त्याच्या शक्तीने हे सृष्टी चालते. आणि ज्या वाईट गोष्टी घडत असतात त्या मनुष्याच्या व्हायब्रेशनमुळे, मनुष्याच्या वाईट वर्तणुकीमुळे ते रिटर्न येत असतं प्रकृतीमधून आणि आत्म्यांच्या मधून सुद्धा. बाबा सांगतात, आता तुम्हाला किती खुशी व्हायला पाहिजे. ह्या सगळ्यांचा बेहद हद नसणारा बाप मला भेटलेला आहे, बेहदचा पिता भेटलेला आहे. हे मग पूर्व कशाचे, म्हणूनसाठी हे सगळं लक्षात घेऊन बाबांना याद करायचं आहे. बाबांना लक्षात घ्यायचे, बाबा पण आहेत, ते शिक्षक पण आहेत, सद्गुरू पण आहेत आणि बाबाच धर्मराज पण आहे. धर्मराज म्हणा दंडे देणं म्हणजे शिक्षा आपल्याला आपणच मिळते नंतर. आणि तेव्हा बाबा मात्र मदत नाहीत करत, तेव्हा बाबा आपले परीक्षक बनतात. म्हणूनसाठी त्यांना धर्मराज म्हटलं जातं. म्हणजे आता जर ज्या प्रकारे बघा, आता मूल जर वडिलांचा हात धरून चालत असेल, पडलं वगैरे रस्त्यावरती, तर वडील त्याला मदत करू शकणार की नाही. पण ते वडील त्याच्याबरोबर नाही येत तेव्हा कसे करणार. मग बाबांचा आत्ता आपला रोल चाललेला आहे, बाबांचा ही भूमिका आहे या विश्वनाटकामध्ये धरतीवरती. बाबा आपले कधी पण येऊ शकत नाही आहेत, कारण बाबा कसे कायदे तोडू शकतात. जो कायद्याचाच कायदा आपल्याला शिकवतो, धर्म आपल्याला शिकवतो, तो कसा कायदा तोडणार. म्हणून बाबा सांगतात, मी सुद्धा धरतीवरती येण्याचा वेळ आहे. ज्या प्रकारे सूर्यनारायण धरतीमध्ये आहे, आकाशामध्ये आहे, धरतीवरती प्रकाश देतो आणि सूर्य ही अविनाशी, त्याचा नाश होत नाही. म्हणून काय सूर्य काही रात्री पण येतो का? कायदे आहेत ना प्रकृतीमध्ये. तर बाबा म्हणतात, मलाही कायद्याने यावं लागतं. मी तुमच्यासाठी कधीही येऊ शकत नाही आहे की तुम्ही द्वापारपासून पूजा सुरू केली तर मी नाही येत आहे. कलियुगाच्या शेवटच्या वेळेला जेव्हा आत्मा खूप दुःखी होतात आणि सर्व आत्म्यांना आपल्या घरी परमधाम जाण्याची वेळ होते, जन्ममृत्यूचं चक्र हे थांबून नंतर सतयुगाची सुरुवात होणार असते, तेव्हाच मी येतो. आणि मी जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला मदत करण्यासाठी सगळ्या मार्गाने मी मोकळा असतो. म्हणजे आपला बाप बनून, आपला शिक्षक बनून, आपला सद्गुरू बनून बाबा आपल्याला सर्व मार्गाने आता मदत करत असतात गुप्त रूपामध्ये. पण जेव्हा बाबांचे हे तिन्ही रोल संपतात आणि बाबा जेव्हा धर्मराज बनतो तेव्हा बाबा आपल्या फक्त परीक्षक ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये नुसतं बघत राहू शकतो, तो तसंच बाबासुद्धा त्यावेळेला आपल्याला मदत नाही करू शकणार आहेत. म्हणूनसाठी बाबा सांगतायत की आत्ता नाही तर कधीच नाही भेटणार मग तुम्हाला माझ्याकडून शक्ती आणि मदत. म्हणूनसाठी बाबा सांगतात, धर्मराजाला लक्षात ठेवून आपला वेळ वाया घालवू नका. इतर गोष्टी ज्या नष्ट होणार आहेत त्याच्यामध्ये बुद्धी घालवून बसू नका. कर्तव्य कर्म मात्र संपूर्णरित्या करा आणि मनामध्ये मात्र मला याद करा. मनामध्ये वाईट काय चिंतन चाललं त्याच्यावरती लक्ष द्या आणि मनाची शक्ती वाचवणं म्हणजे आत्म्याला सशक्त बनवणं. बाबा सांगतात, आम्ही सर्वांना एकच मानतो, मग भांडणे कशाला करतो. बाबा सांगतात, तुम्ही सांगतात की हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई, मग तुम्ही कशाला भांडता. मग तुमच्यामध्ये प्रॉब्लेम आलेले आहे ना, मनामध्ये विकार आलेले आहेत, तुम्ही असुरी झालेले आहेत, तुम्ही अधर्मी झालेले आहात, म्हणून तुम्ही भांडतात. कारण आत्म्याला आपला स्वधर्मच लक्षात नाही आहे. आत्म्याला स्वधर्मच काय, आत्मा स्वतःला आत्मा आहे तेच माहिती नाही आहे, अजून शरीरच पाहतोय आपण फक्त. तर बाबा सांगतायत की कारण बाबा सांगतात तुम्ही किती भांडत आहे धर्मामध्ये, पण सगळ्यांच्या मध्ये तर लाल रंगाचंच रक्त वाहत आहे ना.
आणि सगळ्यांना सगळेच आत्मा आहेत, शरीर फक्त वेगवेगळं आहे. आणि हे धर्म जे बनलेले आहेत ते मनुष्याने निर्माण केलेले आहेत. ईश्वराने धर्म नाहीत बनवले की बाई तू मुसलमान आहे, तू मराठी आहे, तू ख्रिश्चन आहे. हे ईश्वराने बनवलं असतं तर मग आपल्या सगळ्यांच्या रक्ताचा रंग वेगळा व्हायला पाहिजे होता ना. रक्त देतो आपण एकमेकाला तेव्हा ते रक्त म्हणतं का बाई तू दुसऱ्या धर्माचा आहे, मला नको रक्त देऊस. तर ते बाबा शिकवत आहेत मुलांना, तुम्ही स्वतःला किती विसरून गेलेले की तुम्ही एकाच ईश्वराची मुलं आहात, एकाच परमधाम, एकाच आत्म्याच्या दुनियेतून तुम्ही वरून खाली शरीरामध्ये आलेले आहात. हे तुम्ही किती विसरले, तुम्ही किती भांडत आहे, तुम्ही किती अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार पृथ्वीवरती माजवलेला आहे, आता झालेलं आहे. त्यामुळे मला इथे यावं लागतं आणि तुम्हाला या दुःखातून सोडवण्यासाठी मी हे सत्य ज्ञान देत असतो की मुलांनो, स्वतःला आत्मा समजून परमपित्याला आठवण करा आणि देहाने जे सगळे कर्म करा. पण आता ह्या दुनियेमध्ये ज्या गोष्टी संपणार आहेत त्या गोष्टीमध्ये बुद्धी घालवून स्वतःला संपवू नका. बाबा सांगतायत की तुम्ही किती भांडत आहात, आता खूप खोटे बोलत आहात, ते मात्रही खरं बोलत नाही. तुम्ही ईश्वराला सांगितलं की ईश्वर सर्वत्र आहे, हेच तुम्ही पहिल्यांदा सगळं कन्फ्युजन केलं. बाबा सांगतात मी सर्वत्र कसा असू शकतो, अगर मी सगळ्यातच आहे, कुत्त्यामध्ये, जानवरामध्ये आहे, प्राणीमध्ये आहे, झाडांच्या मध्ये आहे आणि मातीमध्ये आहे, तर तुम्ही कुणाला पिता मानणार? मग काय कुत्र्याला पिता मानणार का? काय दगडांना गोट्यांना पिता मानणार का? काय झाडांना तुमचे मानणार का? तो तुमची सद्गती करू शकणार का? तर बाबा सांगतात ते प्रकृती आहे, जनावर आहेत. मी परमपिता परमात्मा आकाशाच्या वरती राहतो. ज्या प्रकारे अगदी महत्त्वपूर्ण माणूस असतो किंवा अति उच्च प्रतिभावाला मनुष्य असतो आपल्या इथे, तर त्याला काय आपण कुठे पण बसवतो का? कसं उच्च VIP येणार असतो तेव्हा आपण कसं व्यवस्थित त्यांचा इंतजाम करत असतो. त्याप्रकारे परमपिता परमात्मा तर सर्व शक्तिमान आहेत, ह्या पूर्ण सृष्टीचे मालिक आहेत ते. तर ते कसे कुत्र्यामध्ये, बिल्लीमध्ये आणि किचडमध्ये असू शकतात? तर बाबा सांगतात त्या माझ्या शक्तीने हे सर्वत्र चालत असतं, म्हणूनसाठी तसं म्हटलं जातं. पण तुम्ही मला माणसामध्ये पण ईश्वर आहे, प्राणीमध्ये पण ईश्वर आहे, झाड फुलापालांच्या मध्ये पण ईश्वर आहे समजून तुम्ही माझा खूप मोठा अपमान केला. बाबा म्हणतात तुम्ही खूप माझी निंदा केली, म्हणूनसाठी तुम्हाला आता एवढं त्रास भोगायला आलेला आहे. तर आता तरी सुधरा. बाबा सांगतात तुम्ही किती खोटं बोललात की सांगितलं की ईश्वर सर्वव्यापी आहे. येथेच सगळे खोटाला सुरुवात झाली. हिंदू हा तर धर्म नाही आहे, सगळे ख्रिश्चन स्वतःला धर्म चालत आलेले, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सगळे मनुष्य निर्माण धर्म आहेत. तुम्ही सगळ्यांचा धर्म आहे, तुम्ही आत्मा आहात हे लक्षात घ्या पहिल्यांदा. आणि मग आत्म्याला हे रूप रंग मिळालेला असतो त्याच्या प्रत्येकाच्या कर्मानुसार. ज्याची चांगली कर्म त्यांना चांगलं जीवन प्राप्त झालेलं आहे आणि ते आत्तासुद्धा चांगलंच कर्म करत आहे, सत्कर्म करत आहेत ते आत्मे. बाबा सांगतात स्वतःच्या आत्म्याचा धर्माला लक्षात घ्या आणि बुद्धीने चाला आता, कारण आता सगळ्यांनाच ह्या शरीरामधून वरती जाण्याची वेळ आलेली आहे, जिथून तुम्ही आलेले आहात या धर्तीवरती जीवनाचा खेळ खेळण्यासाठी. तर बाबा सांगतात स्वतःला विसरून जाणं हाच मोठा दुःख देणारी गोष्ट घडलेली आहे. तर आता स्वतःला विसरा आणि अमुक श्री असे नावं दिल्यानंतर कोणी कोणाची सद्गती नाही करू शकणार आहे. बाबा सांगतात कारण केवळ श्री हा शिव परमपित्यासाठीच दिलेलं टायटल आहे. श्री म्हणजे उच्च ते उच्च आणि बाबांच्यापेक्षा उच्च कोणीच नाही आहे. तर बाबा सांगतात श्री हे टायटल स्वतःला सगळे लावून घेत असतात आणि श्रीमती अमुक श्रीमती तमुखी म्हणतात, पण श्रीचा अर्थसुद्धा तुम्ही अजून समजलेलं नाही. श्री म्हणजे सर्वात उच्च ते उच्च परमपिता परमात्माजवळ आपली बुद्धीला आणि मनाला त्याला आपल्यामध्ये ठेवणं, हे म्हणजे श्रीमत असते, हे म्हणजे श्री. बाबा केवळ श्री आहे. तर बाबा सांगतात मी श्री आहे, नंतर तुम्हाला मी श्री लक्ष्मीनारायण, श्री राधे, श्री कृष्ण बनवत असतो. तर देवी देवतांना फक्त श्री म्हणू शकतो बाबा म्हणतात, कारण ते शुद्ध, स्वच्छ, पवित्र आणि गुणवान आणि शक्तिवान आहेत. आणि ते कसे आहेत? सोलाकाला संपूर्ण निर्विकारी, अहिंसा, परम धर्मवाले. म्हणजेच देवी देवता कधीही कुणाला दुःख देऊ शकत नाही, अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार देवी देवता करत नाहीत. म्हणून देवी देवतांना आणि परमपिता परमात्म्याच्या नावापुढे केवळ श्री लागू शकतं, परंतु बाबा सांगतात सगळेच लावून घेतात. पण त्याचा अर्थ समजून स्वतः तुम्ही आता श्री बनवण्यासाठी बाबाच्या श्रीमतवर चालायचं आहे. म्हणूनसाठी बाबा सांगतात हे कुमारीनो, तुम्ही सगळ्यांना हे ज्ञान दिलं तर तुम्ही सतयुगामध्ये स्वर्गाच्या राजा राणी महाराजा बनू शकता. हे लक्षात घेऊन तुम्ही सगळ्यांनी योगयुक्त आणि योगामध्ये हुशार व्हायचं, मेडिटेशनमध्ये ध्यानस्थ व्हायला शिकायचे आणि शरीराचं भान
लावतो जेव्हा तुमच्यामध्ये सेवेची तळमळ असेल तेव्हा तुमच्यावरती येणारे प्रॉब्लेम स्वतःही संपून जातात.